क्षणाची खूप मोठी बातमी समोर आलेली आहे बघा. लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे, सर्वात मोठी आणि बघा लाडक्या बहिणींना काय धक्का बसलेला आहे. आताच्या क्षणाची खूप मोठी अपडेट आहे, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. तर काय माहिती आलेली आहे, कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत अजून, तर बघा ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. तर बघा व्हिडिओला आता सुरुवात करूया आपण. काय माहिती आलेली आहे तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक व स्वातंत्र्य मिळावे, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारावे, कुटुंबात त्यांची भूमिका अधिक मजबूत व्हावी या उद्देशाने सुरू करण्यात आली. ही योजना राज्यभरात अत्यंत लोकप्रिय ठरली असून निवडणुकीदरम्यान ती गेम चेंजर म्हणून काम बघा गेम चेंजर म्हणून ही योजना ठरलेली आहे. म्हणून या योजनेअंतर्गत आता पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाचे हप्ता जमा केला जातो बघा. मात्र आता या योजनेतून राज्यातील सुमारे 1.25 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. या निर्णयांमुळे अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा. तर लाखो लाडक्या बहिणी ज्या अशा आहेत की त्या सरकारने एक प्रकारे झटका दिलेला आहे. आणि बघूया याबद्दल आपण सविस्तर बातमी. कोणत्या महिलांना आणि कोणत्या जिल्ह्यात बघा बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे आणि कोणत्या महिला आणि कोणत्या कारणांमुळे अपात्र झाल्या ते पण माहिती आपण बघणार आहोत बघा. संपूर्ण जी माहिती आहे पण सविस्तर बघणार, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा. अपात्रतेची कारणे बघा, खोटी माहिती, बनावट कागदपत्रे आणि निकषांच्या बाहेर जाऊन अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची पुन्हा तपासणी करून सरकारने एकाच वेळी लाखो महिलांना अर्जाच्या बाहेर काढले आहे. आता सर्वेक्षण बघा, सर्वेक्षण सुरू झालेले आहे. अपात्र लाभार्थ्यांना शोध घेण्यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात सर्वेक्षण सुरू केले होते. यासाठी सुमारे 6 ते 7 लाख बघा 6 ते 7 लाख अंगणवाडी सेविका जे आहेत, अंगणवाडी सेविका आहेत ताई, त्यांना कामाला लावलेल्या आहे. आणि घरोघरी जाऊन ती माहिती गोळा करणे. अपात्र बघा या शहरातील, तुम्ही इथं बघू शकता, या शहरातील महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत. आणि आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे. कोणत्या महिला अपात्र झालेल्या आहेत संपूर्ण माहिती बघूया. तर लाडक्या बहिणींसाठी योजनेच्या सर्वेक्षण मोहिमेदरम्यान मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील समावेश करण्यात आला होता बघा. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, तर तुम्ही इथे बघू शकता कोणत्या कोणत्या महिला आहेत. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये समावेश आहे बघा. तर एवढ्या जिल्ह्यांमध्ये या 1.25 लाख बहिणी अपात्र झाल्या आहेत, लाडक्या ताई अपात्र झालेल्या आहेत. तर या जिल्ह्यांमध्ये आहेत छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, हिंगोली. त्यामुळे ही आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे, सर्वात मोठी बातमी आहे बघा. तर कोणती कोणती कारणे आहेत बघू शकता तुम्ही. आता वयोमर्यादेची तपासणी बघा, 65 वर्षापेक्षा जास्त आणि 21 वर्षापेक्षा कमी वयाच्या ज्या महिला आहेत त्यांनी लाभ घेतला होता, त्यांच्या अर्जांची तपासणी करण्यात आली होती. आकडेवारी जी आहे ती तपासणी एकूण बघा 1,33,335 ज्या महिला आहेत त्या अर्जांची पडताळणी झाली. त्यापैकी सुमारे 93,000 ज्या महिला आहेत, 93,000 अर्ज पात्र ठरले. तर त्यात 40,000 जे आहेत बघू शकता तुम्ही, 40,000 अर्ज अपात्र ठरवण्यात आलेले होते बघा. आणि तसेच तुम्ही पुढे बघू शकता, महिला ज्या आहेत त्या लाडक्या बहिणी आहेत त्या अपात्र ठरण्याची प्रमुख कारणे पण तुम्हाला मी सांगितलेली होती. तर बघा, चुकीची माहिती आणि खोटी कागदपत्रे देऊन आणि वयाचा पुरावा म्हणजे कमी कारणांमुळे देऊन ते अपात्र झालेले आहेत. योग्य चुकीची माहिती आणि वयाचा जो पुरावा आहे तो खोटा देऊन या कारणांमुळे महिला अपात्र ठरल्या होत्या. तर महिला अपात्र ठरण्याची प्रमुख कारणे इथे बघू शकता खालीलप्रमाणे. वय 21 वर्ष किंवा 60 वर्षापेक्षा जास्त असावे किंवा कमी असावे अशाप्रमाणे. तसेच आणि बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांनी इतर योजनेचा सुद्धा लाभ घेतला. एका घरात 2पेक्षा जास्त महिला, एकाच घरातून 2पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला आहे असल्यास आणि इतर योजनांचा जो लाभ आहे तो सरकारी योजनांचा लाभ घेत असल्यास योजनेसाठी अर्ज करणे बघा. म्हणजे त्यांनी 2-2, 3-3 योजनेचा लाभ घेतलेला होता आणि अपात्र असून सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेला होता. ते वयामध्ये बसत नव्हतं किंवा कमी वय होतं किंवा 65पेक्षा जास्त वय होतं. त्यामुळे अशा ज्या महिला आहेत त्या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. आणि आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या ताईंसाठी. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा. जर तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळालेला नसेल आणि तुमचे नाव अपात्र यादीत असल्याचा तुम्हाला संशय येत असेल तर तुम्ही चुकीच्या बघा तुम्ही खालील प्रकारे तपासणी करू शकता. तर कशा प्रकारे तपासणी करू शकता तर पुढे बघूया आपण. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. तालुका महिला विकास कार्यालय, तर तुमच्या तालुक्याच्या महिला विकास कार्यालय जे असेल तुमचे ठीक आहे, बालविकास कार्यालय जे असेल महिला व बालविकास कार्यालय, तर ते तुम्ही जाऊन चेक करू शकता. महिला विकास कार्यालयाशी संपर्क साधा आणि तुमच्या अर्जांची स्थिती जाणून घ्या.
अधिक पोर्टलद्वारे राज्य सरकारच्या अधिकृत पोर्टलवर लॉग इन करून तुम्ही तुमच्या अर्जांची सद्यस्थिती तपासू शकता बघा. तर अशा प्रकारे ही आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे. 1.25 लाख बघा, अजून पहिले किती होत्या, पहिले 26 लाख ज्या महिला होत्या त्या अपात्र झालेल्या होत्या, ठीक आहे. आता 26 लाख झाल्यानंतर अजून 1.25 लाख म्हणजे 1.25, ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा, ज्या 1.25 लाख बहिणी आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत अजून, आणि त्यांची कारणे पण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगून दाखवलेली आहे की कोणत्या कारणांमुळे अपात्र झालेले आहेत. आणि अशा प्रकारे ही सर्वात मोठी बातमी आहे, सर्वात मोठी बिग अपडेट आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. तर खूप मोठी बातमी आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे सर्व महिलांनी, ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. तर अशा प्रकारे ज्या सर्व महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तुम्हाला अशा प्रकारे जमा होण्यात कारणे तुम्हाला देण्यात आलेली आहेत. त्यामुळे सर्व ताईंनी, सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. तर खूप मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी नवीन अपडेट आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. तर चॅनलवर जास्तीत जास्त महिलांनी नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा. आपले नातेवाईक, आपले मित्र परिवार, आपले जे जवळचे असतील त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, कारण कोणकोणत्या कारणांमुळे लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. आणि तुम्ही अशा प्रकारे ही खूप मोठी बातमी आहे, सर्वात मोठी बिग अपडेट आहे आनंदाची. मोठे म्हणजे लाडक्या बहिणींना धक्का बसल्यासारखं झालेले आहे. आता ज्या ज्या महिला आता बाकी आहेत त्यांनी स्वतः आपल्या अर्ज तपासून पहा, आणि तुमचे काही चुक्या झाल्या असेल तर तुम्ही पटापट क्लिअर करून ठेवा. तर अशा प्रकारे खूप मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी बिग अपडेट आहे. आणि तुम्ही एका घरात 2पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला असेल तर तुम्ही तिथं बघू शकता, तुम्ही अपात्र होणार आहे. जे नियमांमध्ये बसत आहेत त्या पात्र होतील, जे नियमांच्या बाहेर जाऊन लाभ घेतील ते अपात्र होतील. त्यात सिंपल काही म्हणजे काही मोठं कारण नाही. तर जे नियमामध्ये आहेत तेच पात्र होणार आहेत. आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे, सर्वात मोठी बिग अपडेट आहे लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो. त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्ही बघू शकता की अपात्र होऊ शकतात. अजून जी सर्वेक्षण आहे, 6 ते 7 लाख ज्या महिला आहेत त्या अंगणवाडी ताई सेविका, पूर्ण टीम जी आहे ती राज्यामध्ये आता सक्रिय करण्यात आलेली लाडक्या बहिणी म्हणजे अंगणवाडी ताईंनी, सेविकांची, की तुम्ही अर्जांची तपासणी करा काटेकोरपणे. कोणत्या महिला खरंच आता ज्या गरजू गरीब महिला आहेत त्यांना लाभ मिळावा, आणि ज्यांनी नियमांच्या बाहेर जाऊन लाभ घेतलेला आहे त्यांना अपात्र करण्यात येणार आहेत. कारण पुढे त्यांना 2100 रुपयाचा जो हप्ता आहे तो वाटप सुरू करणार आहेत. पुढे बघा, 2100 रुपये त्यांना पुढे वाटप सुरू करणार आहेत. त्यामुळे सर्वांना आता तेच असं वाटत आहे की 2100 रुपये कधी मिळतील, काय मिळतील. परंतु हिवाळी अधिवेशनानंतर तो जो मुद्दा आहे 2100 रुपयाचा, तो हिवाळी अधिवेशनामध्ये गाजणार आहे, आणि लवकरच तुम्हाला जे 2100 रुपये ते सुद्धा वाटप होणार आहे. तर जास्तीत जास्त महिलांनी, ताईंनी हा व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. त्यामुळे अशा प्रकारे सर्वात मोठी बातमी आहे, सर्वात मोठी बिग अपडेट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्ससह. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. तर अशा प्रकारे मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी बिग अपडेट आहे.